या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमः परम मंगला गौरव तुला परम वत्सला. गाऊ गाऊ तुझ वाहुनी गाऊ गाऊ तुझ वाहुनी प्रेमाश्रूच्या फुला गौरव तुला परम वत्सला. अगाध्वया सदानुभव अगाध्वया सदानुभव तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परम वत्सला. परम मंगला गौरव तुला परम वत्सला. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. पवित्र देव बापा, या सुंदर वेळेकरिता आजचा पवित्र वार तू आम्हा सर्वांस दिला प्रभू. तुझी भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी, तुझं बळ सामर्थ्य तू आम्हास दिलंस. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तू आम्हास एकत्र करत आहेस. आम्ही तुझं मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूचे. आम्ही आभार मानतो प्रभू, मागील संपूर्ण आठवडाभराकरिता तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतली, आमचा सांभाळ केला प्रभू. तू आमचं संरक्षण केलंस, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी, पवित्र देव बापा, तुझ्या प्रेमासाठी, तू दिलेल्या संधीसाठी, देव बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुला धन्यवाद धन्यवाद देतो प्रभूजी. त्याच वेळेस आमची प्रार्थना आहे प्रभू, आज पुन्हा एकदा जेव्हा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी लेकरं एकत्र येत आहेत प्रभू, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. आम्हास पुन्हा एकदा पवित्र देव बापा तू शुद्ध कर. आणि परमेश्वर देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर प्रभूजी. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारे तुझे आशीर्वाद, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारा तो सर्व आनंद प्रभू, तुझी ती शांती, ते नवीन उत्तेजन, तो नवीन उत्साह प्रभू, जे तुझं नवीन काम परमेश्वर देव बापा आज पुन्हा एकदा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर प्रभूजी. आमची प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहे, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरती तू दया कर, त्यास उत्तम आरोग्य तू दे. जी तुझी लेकरं मार्गात आहे त्यांचं देखील सहाय्य कर. भक्तीकरिता तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुरक्षित आशीर्वादित तू कर. आणि परमेश्वर देव बापा, उत्तम वातावरण देऊन पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीने तुझं आणि तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून करून घ्या. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत तुझे पुन्हा एकदा आभार मानित ही प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला धन्यवाद देऊया. उपासना संगीतामधून 538 नंबरचे गीत आहे.
आपल्या सर्वांना येणारं गीत आहे टिळक यांनी लिहिलेलं हात पाय हलवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. एक नवीन वर्ष जे प्रभू देवबापाने आपल्या जीवनात दिलेलं आहे. या 2026 मध्ये आम्ही वाटचाल करत असताना पुन्हा एकदा प्रभूचं कार्य पुढे नेण्याकरिता त्याच्या गौरवासाठी आम्हाला वाटचाल करायची आहे. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. शरीर आपण त्या शीर्षाचे, शरीर आपण त्या शीर्षाचे. नित्य मनी वागवा, नित्य मनी वागवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. प्रभू सेनानी चला पुढे वा, प्रभू सेनानी चला पुढे वा. चला करा आव्हान, चला करा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. पापात्म्याची मोडा सत्ता, पापात्म्याची मोडा सत्ता. ख्रिस्ती पण गाजवा, ख्रिस्ती पण गाजवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. प्रभू संस्थापित देवाजीचे, प्रभू संस्थापित देवाजीचे. राज जगी वाढवा, राज जगी वाढवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. पावित्र्याचा शांती मुक्तीचा, पावित्र्याचा शांती मुक्तीचा. मार्ग जगा दाखवा, मार्ग जगा दाखवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हलवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. टिळक या ठिकाणी या गीताच्या माध्यमातून देवाच्या लेकरांना सेवा करण्याचं आवाहन करतात, उत्तेजन देतात. हात पाय हलवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. काय करायचं आहे आम्हाला? पापात्म्याची मोडा सत्ता,
प्रभू संस्थापित देवाचे राज्य जगी वाढवा, पावित्र्याचा शांती मुक्तीचा मार्ग जगा दाखवा. या सर्व गोष्टी ज्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या लोकांमध्ये आढळून येतात, दिसून येतात. जे ख्रिस्ती आहे ख्रिस्तीपण दाखवा. जे ख्रिस्ती आहेत त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि त्याच गोष्टी आम्हाला या जगामध्ये आमच्या जीवनामधून आम्हाला समोर ठेवायच्या आहेत. आणि त्याकरिता परमेश्वर देव आम्हास रोज आणि रोज नवीन संधी देणारा आहे. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जा न मानी मी. प्रभूचं काम या जगामध्ये करत असताना कुठलीही लज्जा न बाळगता, कुठलंही भय न बाळगता, निर्भयपणे आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आणि मला प्रभूचं काम हे पुढे घेऊन जायचं आहे. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जा न मानी मी. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोडफा, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तो टाकणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदे सुखी मी झालो. तयाची वात्मा सोपिला, सदा तो रक्षणा. तो न्याय काढी मला, नाहीच सोडना. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष तो अक्षय वाढवी. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. आनंदी सुखी मी झालो. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. सिस्टर मुझमुल एक स्तोत्र वाचतील. स्तोत्र संहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायेलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला
तुला सावली आहे, दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. परमेश्वर देवबाप या वचनावर भरपूर आशीर्वाद देव. स्तोत्र संहिता 121 आपल्याकरिता त्यांनी वाचलेलं आहे. आणि स्तोत्र संहिता 121 आम्हाला माहिती आहे की पवित्र शास्त्रामधून अशा प्रकारचं हे स्तोत्र आहे की जवळजवळ सगळ्यांनीच हे पाठ करून ठेवलेलं स्तोत्र आहे, जे आम्हाला या जगामध्ये आम्ही राहत असताना आमच्या संरक्षणाची खात्री देतं. जे स्तोत्र आमचं येणं जाणं सुरक्षित करण्याकरिता आम्हाला या ठिकाणी खात्री देतं. आज फार महत्त्वाचं आहे की जेव्हा या 2026मध्ये आम्ही वाटचाल करीत आहोत, ही गोष्ट आम्ही नीट समजून घ्यावी की आमचं सहाय्य कोणापासून आहे. मनुष्याला नेहमी सहाय्याची गरज पडते, मनुष्याला नेहमी मदतीची गरज पडते. मग ते लहान लेकरं असोत किंवा वयोवृद्ध असोत, मनुष्याला त्याच्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यामध्ये कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये सहाय्याची आणि मदतीची गरज असते. प्रियांनो, तुम्ही आणि मी धन्य आहोत, कारण आपलं सहाय्य करण्याचं अभिवचन आम्हाला आमच्या परमेश्वरापासून प्राप्त झालेलं, जो कधीही आम्हाला सोडत नाही, टाकत नाही, जो आमच्या सोबत राहतो आणि ज्याला आपल्या लेकरांचं सहाय्य करायला, त्यांची मदत करायला ज्याला आवडतं. आणि म्हणून ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की मला सहाय्य कोठून येईल, त्याचं उत्तर आहे आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता. तो किती सामर्थ्यशाली आहे, तो किती अद्भुत आहे, ज्याची कल्पना, ज्याचं वर्णन करणं आमच्यासाठी कठीण आहे. अशा या परमेश्वर देवबापापासून तुमचं आणि माझं सहाय्य आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आपली दृष्टी जी आहे ती त्याच्याकडे लावायची आहे. मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो. पर्वतांकडे लावतो म्हणजे परमेश्वराकडे लावतोय ना. ज्या परमेश्वराने ही सर्व सृष्टी निर्माण केली, हे मोठमोठे पर्वत ज्याने उत्पन्न केलेले आहे, हा परमेश्वर देव जो सर्वस्वाचा, ज्याला सार्वभौम ज्याला म्हटलेलं, ज्याला अधिकार आहे, त्या प्रभू परमेश्वरापासून तुमचं आणि माझं सहाय्य आहे. आणि म्हणून त्या परमेश्वर देवबापाचे आभार मानूया, त्याच्या सहाय्यासाठी आभार मानूया. जर चिंतेत आहोत, काळजीत आहोत, विचारांमध्ये आहोत, कसं होईल, काय होईल, परमेश्वर देव सहाय्याकरिता आपल्या प्रत्येकाच्या सोबत आहे. परमेश्वर देव ही वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करू. परमेश्वर देव बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभुदेव बापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. आपल्यासाठी एक स्तोत्र वाचतो. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो, तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहण यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. रोमकरास 12:1. स्तुती करणं ही आपली एक सेवा आहे. तिथे सगळेजण मला सोबती आहे का? प्रार्थना करू छोटीशी. देवप्पा, आज प्रार्थना करतो देवप्पा भक्तीसाठी. देवप्पा, आमची जी काही चिंता आहे, जी काही ओझं आहे, ते आम्ही सर्व काही घरी सोडतो. तुझ्या मंदिरात तुझी शांती दे, भक्ती करण्यास मन दे, शांत मन दे, आणि आमच्याद्वारे तुझं नाव गौरीला जाऊ देवप्पा. सर्व काही ओझं तू ओळखतो देवप्पा, आमचं मन तू ओळखतो देवप्पा, आमचं ताबा घे देवप्पा. येशूच्या प्रिय गोड नावाने मागतो म्हणतो आहे, आमेन.
सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुद्र को जिसने दो भागा, जंगल में से मार को निकाला, हो समुद्र को जिसने दो भागा, जंगल में से मार को निकाला। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, ओ लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, है जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया, अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया। नका राहू शमलेले त्याची कृपा आता घ्या, नका राहू श्रमलेले त्याची कृपा आता घ्या। नाही सत्ता उतरितो पापिया, अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया, अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया। स्वतः मी सुधरून साधू आपला होता, म्हणता कधी नाही असे ख्रिस्ताला जी सोपा भाग। स्वतः मी सुधरून साधू आपला होता, म्हणता कधी नाही असे ख्रिस्ताला जी सोपा भाग। दिन पाप्या नाही तो कारना, अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया, अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया। नका राहू शमलेले त्याची कृपा आता घ्या, नका राहू शमलेले त्याची कृपा आता घ्या। नाही संता उतरितो पापिया, अहो कशी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया, अहो कष्टी लागलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया। पहा बागी कणताना प्रिय प्रभू रडला, ऐकता मी वेदताना कैसा तो रडला।
पापागी कणताना प्रिय प्रभू रडला, एक कामी वेदताना कैसा तो रडला. पूर्ण झाले पूर्णोद्धार साधिला, अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया, अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया. न करावू श्रमलेले त्याची कृपा आता घ्या, न करावू श्रमलेले त्याची कृपा आता घ्या. नाही संतावू धरितो पापिया, अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया, अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया. आता स्वर्गी बापा पाशी तो मध्यस्थी करीतो, देव भाव जडा त्याशी तो दीनाला तारितो. आता स्वर्गी बापा पाशी तो मध्यस्थी करीतो, देव भाव जडा त्याशी तो दीनाला तारितो. येशू हाची पातक्या उदरितो, अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया, अहो कष्टी लादलेले तुम्ही ख्रिस्ता पाशिया. तो आपल्यासोबत असल्यामुळे आपल्याला काही चिंता करायची गरज नाही आहे. तो विजयी परमेश्वर आहे. तो आज आणि उद्या सर्व आपला सर्वदा आपल्या सोबत आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतो की कोणी तुम्हाला हात नाही लावू शकत जोपर्यंत मी आहे. परमेश्वराचा उद्देश एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे की तुम्ही सदैव प्रार्थनामध्ये राहा. आणि सदैव प्रार्थनासाठीच ही परिस्थिती आपली अशी आहे की आपण सदैव त्याची आराधना करावी, सदैव त्याला प्रार्थनेत विनंती करावी की तू सोबत राहा, आमच्या लोकांच्या सोबत राहा. ही संधी आपण गमावणार नाही आहोत. तर आपण त्याची स्तुती आणि प्रार्थनामध्ये लीन आणि नम्र होणार आहोत. आराधना करूया. आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. आराधना आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. पवित्र पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना, पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना. शांति शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना, शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, मेरे मसीहा की आराधना,
जीवन दाता की आराधना, मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, दूतों के संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना, दूतों के संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की 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 आराधना. तो आहे म्हणून आपलं जीवन आहे, त्याशिवाय आपण काही नाही करू शकत. तो सर्व काय तो आहे म्हणून आपलं एक सिद्धांत, एक प्रिन्सिपल्स आहे, तो आहे म्हणून आपलं वर्चस्व आहे. आपण सगळेजण उभं राहूया आणि प्रार्थनामध्ये जाऊया. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तू यीशुआ करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा, तू यीशुआ करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा. खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, बिना तेरे, खाली हूँ भर दे मुझको, तुझसे, है दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, बिना तेरे, तू यीशुआ, यीशुआ करूँ आराधना, करूँ आराधना, अपने उठाकर तुझे दूँ महिमा, तू यीशुआ, यीशुआ करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा.
येशुआ येशुआ करू आराधना हाथों को अपने उठा कर तुझे दूं महिमा तू येशुआ येशुआ करू आराधना हाथों को अपने उठा कर तुझे दूं महिमा तेरे बिन मैं कुछ भी नहीं तेरे बिन मैं कुछ भी नहीं ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं परमेश्वर असा बाप आहे जो आपला सदैव ऐकणारा परमेश्वर आहे. कोणी ऐकू नाही ऐकू, आपला मित्र आपले आई बाप आपल्याला सोडून टाकतील, पण तो कधी न सोडणारा परमेश्वर आहे. तो आपला सदैव ऐकणारा व आपलं सर्व समस्याचा हल तोच आहे. कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाहाया सर्व दुखे तो ऐकूनी साय करी सोसाया त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो शांती खरी हरवूनी शोक किती करीतो मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया धैर्य नच सुटू देता सा प्रभूला सांगाया सर्व दुबळास पाहे चित्तवृत्ती जाणतो मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो कष्टी जरी शमलेले खांब चढवाया त्यासही उपाय केले सा प्रभूला सांगाया मित्र जरी तुच्छ मानी सा प्रभूला सांगाया तोची सका सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाहाया
तू आपल्यावर घेतला आहे आणि आम्हाला तू साचलेला आहे, आम्हाला ओळखलेला आहे, आमच्या मंदिरात आहे, आम्हाला तू ऐकत आहेस म्हणून तुझे उपकार म्हणतो देवप्पा. आमचे प्रॉब्लेम्स किती असणार, आमचे चॅलेंज किती असणार, पण त्याच्याहून महान तू आहे. तू अल्फा आणि ओमेगा आहे, तुला काहीच अशक्य नाही देवप्पा. परिस्थितीत किती कठीण असो त्याला स्पष्ट करणारा, त्याला क्लिअर करणारा तू एक परमेश्वर आहे. आम्ही पडलेलो आहोत तर आम्हाला उचल, आम्ही हरवलेलो आहोत तर आम्हाला शोध आणि पकड, आम्हाला कधी सोडूच नको देवप्पा, अशी मी प्रार्थना करतो देवप्पा. देवप्पा किती कठीण परिस्थिती असली तू आम्हाला तारणारा, आम्हाला प्रेम करणारा परमेश्वर आहे. देवप्पा तुझे आभार मानतो या दिवसाबद्दल की तू ही संधी पुन्हा एकदा आम्हास दिली. जे नाही भेटली नाही त्याची मदत कर, त्यांची जे काय अडचण असणार ते तू ओळखतोस देव बाबा. त्यांची प्रार्थना तू ऐकत आहे, आमची प्रार्थना ऐकत आहे, म्हणून तुझे उपकार म्हणतो बाबा. सर्व वेळ, सर्व दिवस, सर्व क्षण हे शरीर तुला समर्पित करतो बाबा. येशूचे प्रिय गुण आणि मग तू म्हणतो ऐक. आमेन. संडे स्कूल हे कोणासाठी असतं? संडे स्कूल कोणासाठी असतं? लहान मुलांसाठी. मला हे उत्तर अपेक्षित होतं. संडे स्कूल हे लहान मुलांसाठी असतं, परंतु जे आपल्यामध्ये वयोवृद्ध बसलेले आहेत त्यांना माहीत असेल की संडे स्कूल हे फक्त लहान लेकरांसाठी होतं का? संडे स्कूल फक्त लहान लेकरांसाठी होतं का? संडे स्कूल हे प्रत्येकासाठी आहे. बरं, आपण जरी आता आपल्याकडे थोडीशी पद्धत बदलली आहे, आपण फक्त लहान लेकरांपुरतीच संडे स्कूल मर्यादित केलेलं आहे, परंतु वास्तविक पाहता संडे स्कूल हा असा भाग आहे, ही रविवारची अशी शाळा आहे की ज्यामध्ये लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत त्यांनी अभ्यास करायचा असतो, शिकायचं असतं. वयोगटाप्रमाणे अगदी वृद्धांपर्यंत वयोगट पाडून त्या प्रकारे त्यांचे वर्ग मी देखील पाहिलेले आहेत. आपल्या भागात नाही, परंतु अशा प्रकारचे वर्ग देखील होतात. कारण देवबापाचं वचन पद्धतशीर नीट शिकणे हे आपल्या सर्वांसाठीच फार आशीर्वादाचं आहे. आणि म्हणून थोडा विचार करा, आपल्याला देखील या प्रकारे काही करता येईल का, जेणेकरून अधिक जे देवबापाचं वचन आहे ते आपल्याला शिकता येईल किंवा त्याचा अभ्यास आपल्याला करता येईल. कोणत्या पुस्तकावरती आहोत या महिन्यामध्ये? हबक्कूक. काढूया आपल्या पुढं. हबक्कूक अध्याय 2. हबक्कूक अध्याय 2 6 ते 20 पर्यंतची वचने आज मननासाठी आपल्या पुढे आपण ठेवूया. या वर्षामध्ये देखील महिन्याचा शेवटचा रविवार हा परीक्षेचा रविवार असणार आहे, आणि म्हणून जे सर्व परीक्षा देणारे आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. परमेश्वर देव बापा, पुन्हा एकदा तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावर मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर. तुझी कृपा तू आम्हास पुरव पवित्र देव बापा, आणि तुझ्या वचनांच्याद्वारे आमची सुधारणूक करीत तू आम्हास आशीर्वादित कर प्रभू. पवित्र देव बापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकावरती तू ओत. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. मागच्या रविवारचा विषय आठवतो कोणाला? काय होता मागच्या रविवारचा विषय? ज्यावेळेस आपण हबक्कूक या पुस्तकावरती अभ्यास करायला सुरुवात केली, मागच्या रविवारचा संदेश कोणाला आठवतो का? काय विषय होता त्याचा? परमेश्वर देव आमचे उत्तर
आमचे सांत्वन आहे, समाधान आहे. परमेश्वर देव हा आमचे उत्तर, आमचे सांत्वन, आमचे समाधान तो आहे. आणि हबक्कूक या पुस्तकाला सुरुवात केल्यानंतर हबक्कूकला जे काही प्रश्न या पुस्तकामध्ये पडलेले आम्ही पाहतो, या प्रश्नांचं उत्तर परमेश्वर देवाने त्याला दिलेलं आहे. आणि केवळ उत्तर दिलं एवढंच नव्हे, तर जेव्हा परमेश्वराच्या पहिल्या उत्तराने हा हबक्कूक जो आहे, जेव्हा त्याचं समाधान त्या ठिकाणी झालं नाही, परमेश्वर देवाने त्याला आणखीन त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की परमेश्वर काय करणार आहे. आणि त्याचं समाधान झालेलं आम्ही मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. हबक्कूक संदेष्टा ज्याने आपल्या भोवतालची परिस्थिती पाहिली आणि भोवतालची परिस्थिती पाहिल्यानंतर तो गोंधळला, तो निराश झाला. प्रश्न त्याच्या मनामध्ये आहेत आणि या प्रश्नांना घेऊन जेव्हा तो परमेश्वराच्या समोर आहे, हा परमेश्वर देव त्याच्या प्रश्नांचं उत्तर देतो, त्याचं समाधान करतो. हा परमेश्वर देव जो हबक्कूकच्या काळामध्ये आम्ही पाहतो, तो तसाच आजही आहे. आणि आजही जेव्हा देवाच्या लोकांना आपल्या जीवनामधून किंवा आपल्या भोवतालच्या परिस्थितीला घेऊन जेव्हा निराशा येते, जेव्हा आम्ही दुःखी होतो किंवा जेव्हा आम्ही गोंधळून जातो, जेव्हा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, प्रियांनो, हबक्कूक प्रमाणे आपणही परमेश्वराच्या सानिध्यात जर बसलो, जर ती सर्व मनस्थिती घेऊन, ती सर्व निराशा घेऊन, ती सर्व दुःख घेऊन, ते सर्व प्रश्न घेऊन जर आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसलो, त्याच्याबरोबर वेळ जर आम्ही घालवला, तर निश्चितच हा परमेश्वर देव आम्हासही उत्तर देणारा आणि आमचं समाधान करणारा आमचा परमेश्वर देव आहे. ज्यावेळेस हबक्कूक संदेष्टाचं समाधान त्या ठिकाणी झालं, त्यानंतर एक धिक्कारांची मालिका आम्हाला या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. 6व्या वचनापासून तर 20 पर्यंत जी आहे ती एक धिक्काराची मालिका आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. धिक्कार असो, त्याला धिक्कार असो. हबक्कूक संदेष्टा वारंवार या ठिकाणी या गोष्टीचा, या शब्दांचा प्रयोग करतो की त्याला धिक्कार असो. आज हाच विषय घेऊन आपण जी 6 ते 20 वचने आहेत त्यावरती आपण मनन करणार आहोत प्रियांनो. कारण आम्हाला माहिती आहे की हबक्कूक संदेष्टाच्या काळामध्ये जी जगाची परिस्थिती होती, तीच परिस्थिती आजही आपल्याला दिसून येते. परिस्थिती काही फार बदललेली आहे असं नाही. हबक्कूक संदेष्टा ज्या गोष्टींना पाहून, ज्या परिस्थितींना पाहून तो निराश झाला होता, प्रियांनो, आजही तशाच प्रकारची परिस्थिती आम्हाला आमच्या अवतीभोवती दिसून येईल. आणि म्हणून हबक्कूक त्या परिस्थितीमध्ये कोणाला असं म्हणतो की तुला धिक्कार असो, त्याला धिक्कार असो, जेणेकरून प्रियांनो त्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात यावी आणि त्याने त्याचं मन फिरवावं, त्याने त्यापासून वळावं. आज जेव्हा आपण ह्या गोष्टींवरती मनन करणार आहोत, हे जी धिक्कार या ठिकाणी हबक्कूक संदेष्टाच्या द्वारे आम्हाला दिसून येतात, कोणाला तो असं म्हणतो की धिक्कार असो. पहिलं जे आम्हाला त्यामध्ये दिसून येतं, हबक्कूक संदेष्टा कोणाला म्हणतो की त्याला धिक्कार असो, तर जो फसविणारा आहे त्याला धिक्कार असो. जो अप्रामाणिक आहे, जो अप्रामाणिक आहे, जो फसवणारा आहे त्याला धिक्कार असो. जर आम्ही वचन 6 जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येईल की हे सर्व त्याला कवन कूट वचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील, आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करतो, आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करतो व गहाणांचा बोजा आपणावर लादून घेतो त्याला धिक्कार असो, त्याला धिक्कार असो, त्याला धिक्कार असो. कोणाला? जे आपलं नाही त्याने आपलं घर भरतो, जो अन्यायाने आपलं घर भरतो,
जो फसवणारा आहे त्याला धिक्कार असो. हबक्कूक संदेष्टा या ठिकाणी या प्रकारे म्हणतो की जो व्यक्ती अप्रामाणिक आहे, जो इतरांना फसवणारा आहे, त्या व्यक्तीला धिक्कार असो. फसवणारा गहाणांचा बोजा आपल्यावर लावून घेणारा, हे वाक्य समजतं का? गहाणांचा बोजा आपल्यावर लावून घेणारा ना, म्हणजे जे माझं नाही ते माझं करून घेणारा, जे माझं नाही ते माझं सांगून आपल्या स्वतःच करून घेणारा आणि त्याने आपलं घर भरविणारा, किंवा जो इतरांची फसवणूक करतो, जो इतरांना लुबाडतो, अशा व्यक्तीला हा हबक्कूक संदेष्टा जो आहे असं म्हणतो की त्याला धिक्कार असो. दुसरा कोणाला तो म्हणतो तर जो स्वार्थी आहे, जो स्वार्थाने वागतो, त्याला हबक्कूक संदेष्टा म्हणतो की त्याला धिक्कार असो. जर तुम्ही वचन 9 वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवतो त्याला धिक्कार असो. जो अन्यायाने आपलं घर भरतो, ज्याला विपत्ती दिसल्यानंतर जो स्वार्थाने आपलं घर उंच करण्याचा प्रयत्न करतो, त्या दिशेने तो अन्यायाने वागतो, हबक्कूक संदेष्टा म्हणतो की त्याला धिक्कार असो. है ना, मला इतरांचं माहित नाही, माझं नुकसान नको, माझं नुकसान नको व्हायला, आणि म्हणून मग त्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करेल. स्वार्थासाठी जो चुकीचं वागतो तो व्यक्ती, त्याला परमेश्वराचं वचन म्हणतं की त्याला धिक्कार असो. जो फसवणारा आहे, जो स्वार्थ बुद्धीने वागणारा आहे, त्याला परमेश्वराचं वचन म्हणतं की त्याला धिक्कार असो. एखादं नाव तुम्हाला पवित्र शास्त्रातून आठवतं का? असं एखादं कॅरेक्टर की ज्याच्याबद्दल तुम्ही असं म्हणू शकाल की हा फसवणारा आहे, हा स्वार्थी आहे. जग काय सांगा, मला माहिती आहे, तुम्हाला माहित आहे. यहूदा, ओके, यहूदा. अजून याकोब. कोणाला फसवलं त्याने? आपण काय उत्तर देतो पहा बरं. त्याने कोणाला फसवलं? आपल्या वडिलांना फसवलं. कोणाशी स्वार्थाने वागला? आपल्या भावाशी स्वार्थाने वागला, है ना. याकोब, ज्याने आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या ज्येष्ठ भावाचा हक्क, आपल्या ज्येष्ठ भावाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्याने आपल्या वडिलांना फसवलं, ज्याने आपल्या भावाच्या भुकेचा गैरफायदा घेऊन, है ना, स्वार्थ बुद्धीने जो त्याच्या सोबत वागला, असा हा याकोब. तरी आम्ही काय म्हणतो? अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव. याचा अर्थ हा आहे का की जे फसवतात परमेश्वर त्यांचा आहे, जे स्वार्थाने वागतात परमेश्वर त्यांचा आहे? याचा अर्थ असा आहे का? निश्चितच नाही प्रियांनो. याकोब जरी आम्हाला एक असं कॅरेक्टर पवित्र शास्त्रामध्ये दिसतं की जो फसवणारा होता, जो स्वार्थी होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये झालेला मोठा बदल हा आम्हाला विसरून चालणार नाही. होय, तो पूर्वी होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल आम्हाला दिसून येतो आणि परमेश्वर देवाने हा बदल त्याच्या जीवनामध्ये घडवून आणलेला आहे. परमेश्वर देव स्वतः त्याला काय नाव देतो? इस्रायल. स्वतः परमेश्वर देव त्याला हे नाव देतो. प्रियांनो, मनुष्य
हा ज्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की तो जन्माचाच पातकी आहे. मनुष्य हा फसविणारा असू शकतो, मनुष्य हा स्वार्थी असू शकतो, परंतु जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराची ओळख होते ना, त्या ठिकाणी मात्र मग अपेक्षित आहे की आमचा जुना स्वभाव जो आहे, जो फसवेगिरीचा स्वभाव आहे, जो स्वार्थी स्वभाव आहे, तो आम्हाला टाकून द्यायला पाहिजे. तो आम्ही त्या ठिकाणी सोडून देणं अतिशय महत्वाचं आहे. प्रियांनो, जर आम्ही तोच स्वार्थी स्वभाव, जर आम्ही तोच फसविणारा स्वभाव किंवा त्या कृत्यांना घेऊन जर आम्ही आमचं जीवन जगतो, तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याला धिक्कार असो, त्याला धिक्कार असो. तिसरा प्रियांनो, तिसरा कोणा संदर्भात या ठिकाणी हबक्कूक उच्चार करतो, तर जो दुष्ट आणि दुष्टतेने वागतो, क्रूरतेने वागतो. वचन 12 जर तुम्ही वाचलं, जो रक्ताने नगर बांधतो, अधर्माने शहर स्थापितो, त्याला धिक्कार असो. जो रक्ताने, अधर्माने, जो रक्ताने नगर बांधितो आणि अधर्माने स्थापितो, त्या व्यक्तीला परमेश्वराचं वचन म्हणतं की त्याला धिक्कार असो. प्रियांनो, एक क्रूरता, दुष्टता आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. जे बाबेलचं जे राष्ट्र होतं किंवा इतर जे दुष्ट राष्ट्र होते, ते काय करत होते? ते ह्याच प्रकारच्या क्रूरतेने, ते ह्याच प्रकारच्या दुष्टतेने ते इतरांशी वागत होते. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं वचन जे आहे ते त्यांनाही धिक्कार असो म्हणून म्हणतो. ज्यांनी रक्ताने नगर बांधलेलं आहे, ज्यांनी अधर्माने शहर स्थापिलेलं आहे, ही क्रूरता, हा अधर्म, हा अन्याय ज्या वेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये परमेश्वर देव पाहतो, परमेश्वराचं वचन म्हणतं की त्याला धिक्कार असो, त्याला धिक्कार असो. त्यानंतर चौथा धिक्कार कोणा संदर्भात त्या ठिकाणी वापरलेला आहे, तर जो आपल्या शेजाऱ्याला मद्य पाजतो त्याला धिक्कार असो. जर आपण वचन 15 जर वाचलं, तर वचन 15 मध्ये हा चौथा धिक्कार आम्हाला दिसून येतो की जो आपल्या शेजाऱ्यास मद्य पाजतो त्याला धिक्कार असो, त्याला धिक्कार असो. शेजाऱ्याची हानी करणारा, अप्रतिष्ठा प्राप्त होणारा असा हा मनुष्य आम्हाला या ठिकाणी दिसतो, जो आपल्या शेजाऱ्याला त्या ठिकाणी मद्य पाजतो. कशी ही अवस्था असेल, नाही का? परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी स्पष्ट म्हणतं की त्याला धिक्कार असो. कधी कधी या गोष्टीचं नवल वाटतं की पुष्कळदा मद्यासाठी किंवा या व्यसनांसाठीच पवित्र शास्त्रातूनच वचनांची संदर्भ दिल्या जातात, की पवित्र शास्त्रात ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु परमेश्वराचं वचन हे सांगतं की त्याला धिक्कार असो, त्याला धिक्कार असो. प्रियांनो, ज्या गोष्टी परमेश्वराने हाताने तयार केलेल्या शरीराला खराब करणाऱ्या आहेत, मग ते कुठलंही व्यसन असू द्या, ती व्यक्ती ह्याच शब्दांच्या योग्य आहे ना. या ठिकाणी फक्त असं म्हटलेलं आहे की जो आपल्या शेजाऱ्याला मद्य पाजतो, ज्याला, जो आपल्या शेजाऱ्याला अशा वाईट सवयींकडे घेऊन जातो, त्या व्यक्तीला धिक्कार असो असं म्हटलेलं आहे. मनुष्य आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी फार सहज स्वीकारतो, सहज करू लागतो आणि आम्हाला पुष्कळदा असं वाटतं की त्याने काही फरक पडत नाही, पण तो परमेश्वराचं वचन या ठिकाणी फार स्पष्टपणे म्हणतं की त्याला धिक्कार असो. मला असं वाटतं जर त्या काळामध्ये मोबाईल फोन वगैरे असते तर अजून त्यात ऍड केल्या गेलं असतं, नाही का? काय ऍड केलं गेलं असतं त्याच्यामध्ये? ते मनोरंजनाचे साधनं
अशा ज्या साधनांना आम्ही आज पाहतो, ज्यांचा उपयोग आम्ही करतो, ती जर त्यावेळेला असती तर देवबापाचं वचन आणखीन त्यात ऍड करून काय म्हणालं असतं, नाही का? जेव्हा आम्ही परमेश्वराचा वेळ त्या स्क्रीनवरती घालवत असतो ना, त्याला देखील तो देखील ह्याच शब्दांच्या योग्य आहे. प्रियांनो, मद्य असेल, दारू असेल, स्मोकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या या गोष्टी ज्या आहेत ना, आम्हाला त्या कधी कधी आम्हाला फार चिड येते या गोष्टींची, की ह्या गोष्टी वाईट आहे, लोक कसे काय करू शकतात, लोक कसं काय व्यसनाधीन जीवन जगू शकतात. परंतु तेच आम्ही ज्या वेळेस आमचा बराचसा वेळ त्या स्क्रीनवरती घालवित असतो, त्याचं ॲडिक्ट ज्या वेळेस आम्ही झालेले असतो आणि आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, प्रियांनो, ते आम्ही देखील त्याच शब्दांच्या योग्य आहोत प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला जी प्रत्येक सवय, जी प्रत्येक गोष्ट आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यापासून दूर नेते किंवा दूर ठेवते, प्रियांनो, ती प्रत्येक सवय, ती प्रत्येक गोष्ट जी आहे ती आमच्यासाठी वाईट आहे. आणि ते समजूनही जर आम्ही ते आमच्या जीवनामध्ये पकडून आहोत, तर मग प्रियांनो, परमेश्वराचं वचन, ही जी शब्द आहेत ते आमच्यासाठी देखील योग्य अशा प्रकारची ठरू शकतात. आम्ही पूर्वी करत होतो, परंतु ज्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त मिळाला ना, प्रियांनो, ख्रिस्ताचं ते चांगुलपण किंवा ख्रिस्ताच्या सानिध्याची जी भूक आणि तहान आहे ना, ती इतकी अगाध आहे. जर आम्ही त्याकडं लक्ष दिलं, जर आम्ही त्यामध्ये स्वतःला त्याच्या जवळ जर घेऊन गेलो ना, तर मग इतर दुसऱ्या कुठल्याही व्यसनाची किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आम्हाला आमच्या जीवनामध्ये गरज नाहीये. आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळणारा वेळ आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालवू शकतो. आम्ही पूर्वी केल्या त्या गोष्टी, परंतु आता जेव्हा ख्रिस्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, आम्हाला आणखीन त्या गोष्टी आमच्यासोबत घेऊन जायच्या नाहीत. जर आम्ही आणखीन त्या गोष्टी आमच्यासोबत घेऊन जातो, तर मग या ठिकाणी जी शब्द परमेश्वराच्या वचनामध्ये उच्चारलेली आहे त्याला धिक्कार असो, कदाचित ते आमच्याही करिता त्या ठिकाणी योग्य असे ठरू शकतात. 5वा धिक्कार आणखीन त्या ठिकाणी वापरलेला आहे प्रियांनो. हा 5वा धिक्कार कोणासाठी तो वापरतो, तर जो निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीच्या मागे लागतो, त्याला हा धिक्कार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. वचन 19 मध्ये म्हटलेलं आहे, जो काष्टास म्हणतो जागे हो, मुक्या पाषाणास म्हणतो उठ, त्याला धिक्कार असो. कोणाला म्हणतोय तो? काष्टास म्हणतो जागे हो आणि मुक्या पाषाणास म्हणतो की उठ, त्याला धिक्कार असो. जे निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीच्या मागे लागतात, त्या लोकांना परमेश्वराचं वचन या ठिकाणी या शब्दांमध्ये, या कठोर शब्दांमध्ये त्यांच्यासाठी वापरल्या जातं प्रियांनो, की त्याला धिक्कार असो. आम्हाला ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये या जिवंत परमेश्वराची ओळख झाली, तो ज्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, आता आम्हाला निर्मितीच्या मागे जायचं नाहीये. जो निर्माणकर्ता आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे, त्या निर्माणकर्त्याला अनुसरून, त्याच्या अधीन होऊन आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. या जगामध्ये राहत असताना वेगवेगळ्या प्रसंगांमधून, वेगवेगळ्या परिस्थितींमधून आपला वैरी, आपला शत्रू आपल्याला या प्रकारे प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करेल की नाही, तिकडं जाऊन पहा, ते करून पहा, सावध व्हा. देवाच्या लोकांनो, सावध व्हा. परमेश्वराचं सामर्थ्य हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुरेसं आहे. परमेश्वराच्या सामर्थ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही सामर्थ्याकडं जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार तर आम्ही आमच्या स्वतःची हानी करून घेणार. प्रियांनो, आम्ही हे कधीही विसरू नये. जगामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील प्रियांनो, त्या आकर्षणाच्या आहेत, त्या ठिकाणी जाऊ नका. आज
जग इतकं सुंदर मार्केटिंग करणार आहे आणि जे नाही ते अशा प्रकारे सादर करणार आहे की आम्हाला असं वाटू लागतं की हे असंच आहे. आणि हीच बाब आध्यात्मिक क्षेत्रात देखील पुष्कळदा वापरल्या जाते. देवाच्या लेकरांनो, सावध व्हा, सावध राहा. देवाचं सामर्थ्य हे तुमच्याकरिता तुमच्या जवळ आहे आणि म्हणून देवाचं सामर्थ्य सोडून दुसऱ्या कुठल्याही सामर्थ्याकडं वळण्याचा जो धोका नेहमी तुमच्या आणि माझ्या बाजूला आहे, त्यापासून आम्ही स्वतःला सांभाळून ठेवायचं आहे. हे 5 धिक्कार आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोणाकोणाला परमेश्वराचं वचन म्हणतं त्याला धिक्कार असो. जो फसवणारा आहे त्याला परमेश्वराचं वचन सांगतं की त्याला धिक्कार असो. जो स्वार्थी आहे, स्वार्थाने वागतो, त्याला परमेश्वराचं वचन सांगतं की त्याला धिक्कार असो. आणखीन कोणाला धिक्कार असो म्हटलेलं आहे? कोणाला? जो दुष्ट आहे, जो क्रूरतेने वागतो, त्याला परमेश्वराचं वचन म्हणतं की त्याला धिक्कार असो. आणखीन शेजाऱ्याला मद्य पाजणारा किंवा या वाईट सवयींकडे वळविणारा आणि जो निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीच्या मागे लागतो, या सर्वांना परमेश्वराचं वचन म्हणतं की त्याला धिक्कार असो, त्याला धिक्कार असो. ही परिस्थिती हबक्कूकच्या काळात त्याने पाहिली आणि या परिस्थितीमुळे तो निराश आणि दुःखी झाला होता. आज हीच परिस्थिती आपल्याही अवतीभोवती आहे आणि ही परिस्थिती जेव्हा आपल्या अवतीभोवती आहे, प्रियांनो, हे परमेश्वराचं वचन पुन्हा या ठिकाणी त्या प्रकारे आम्हाला सांगतं की त्याला धिक्कार असो. परंतु आज एक फार महत्वाचा प्रश्न आहे की धिक्काराची ही मालिका जी आज आम्ही पाहतो, वाचतो, त्यावर मनन करत आहोत, ती कोणाला उद्देशून वापरलेली आहे? तुमच्या लक्षात येते मी काय विचारण्याचा प्रयत्न करत आहे की धिक्कारांची ही मालिका जी आम्हाला या ठिकाणी दिसून येते, ती कोणाला उद्देशून उच्चारल्या जात आहे? देवाच्या लोकांना की परराष्ट्रीयांना? कोणाला उद्देशून या ठिकाणी वापरल्या जात आहे? आता तुमच्या लक्षात येईल परिस्थिती काय आहे की हबक्कूकने ज्यावेळेस परिस्थिती पाहिली तो निराश झाला आणि म्हणून तो परमेश्वराला प्रश्न करतो. मग परमेश्वर म्हणतो की मी त्यांचा न्याय करण्यासाठी, त्यांना शासन करण्यासाठी बाबेलचं राष्ट्र जे त्यांच्याहूनही दुष्ट आहे त्यांना त्यांच्यावर घेऊन येईल. आणि तेव्हा देखील हबक्कूकच्या मनात हा प्रश्न पडला. मग आता हबक्कूक संदेष्टाचं समाधान झाल्यानंतर ही जी धिक्कारांची मालिका या ठिकाणी आम्ही पाहतो, ती कोणाला उद्देशून आहे? देवाच्या लोकांना उद्देशून आहे की जे परराष्ट्रीय आहे त्यांना उद्देशून आहे? काय उत्तर असायला पाहिजे आपलं? देवाच्या लोकांना. पुरुष मंडळीकडून जोरात आवाज आहे, देवाच्या लोकांना. अजून म्हणजे मग देवाचे लोक होणं थोडंसं कठीण आहे ना. देवाचे लोक होणं ना, जर धिक्कारांची मालिका देवाच्या लोकांना उद्देशून आहे तर देवाचे लोक होणं हे काही सोपं नाही, कठीण आहे ना. प्रियांनो, परमेश्वर देव हा पक्षपाती नाही. देवाचे स्वतःचे लोक असोत की परराष्ट्रीय लोक असो, तो कोणीही असो, तो जगातला असो, तो मंडळीतला असो, जो फसवणारा आहे, जो स्वार्थी आहे, जो दुष्ट क्रूर आहे, जो आपल्या शेजाऱ्याला मद्य पाजण्याकडे नेणारा आहे, जो निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीकडे वळणारा आहे, मग तो जगातला असो की मंडळीतला असो, तो देवाचा स्वतःचा असो किंवा कोणीही असो, त्याला धिक्कार असो. परमेश्वर देव पक्षपाती नाही, तो कोणीही असो. परमेश्वराचं वचन त्याला सांगतं की धिक्कार असो. सैतान तर देवाच्या समोर उभा राहणारा होता. काय त्याची त्या ठिकाणी पोझिशन होती, काय स्थान त्याचं त्या स्वर्गामध्ये होतं, परंतु स्वार्थ आला, त्या ठिकाणाहून
खाली टाकण्यात आलं. ते कोणीही असो, तो कोणीही असो असा वागणारा परमेश्वराचं वचन त्याला धिक्कार म्हणतं. परंतु प्रियांनो, देव आपल्या लोकांकडून मात्र फार जास्त अपेक्षा करतो. तुम्ही जे उत्तर दिलं ना की देवाच्या लोकांसाठी जगामध्ये ही परिस्थिती आम्हाला आढळून येईल, यात काही फार नवल नाहीये. परंतु जेव्हा हीच परिस्थिती, ह्याच गोष्टी परमेश्वर देव आपल्या लोकांमध्ये पाहतो ना, ते त्याला जास्त दुखावणार आहे. ज्यांना ज्ञान प्राप्त झालं ते जेव्हा अज्ञानाने वागतात ना, ते देवाला जास्त दुखावणार आहे. ज्यांना प्रकाश प्राप्त झाला ते जेव्हा अंधारात चालतात ते देवाला जास्त दुखावणार आहे. देवाचे लोक ज्यावेळेस आम्हाला म्हणण्यात आलं, ख्रिस्ती ज्यावेळेस आम्हाला म्हणण्यात आलं, त्यानंतरही जेव्हा आम्ही अशा प्रकारचं जीवन जगतो ते देवाला जास्त दुखावणारा आहे प्रियांनो. आणि म्हणून मी अगदी आरंभापासून या गोष्टीचा उल्लेख करत आहे की आमच्या जीवनामध्ये बदल हा फार महत्वाचा आहे. आम्ही कदाचित पूर्वी त्या गोष्टी करत होतो, परंतु आता जेव्हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं ज्ञान, त्याचा प्रकाश आम्हाला प्राप्त झालेला आहे, आम्ही त्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायला पाहिजे. कारण या गोष्टींच्या द्वारे काय होतं, या गोष्टींमुळं काय होतं, या गोष्टींमुळं परमेश्वराचं जे घर आहे, परमेश्वराचं जे राज्य आहे, जी समाज व्यवस्था आहे, ती त्या ठिकाणी बिघडताना आम्हाला दिसून येते. आणि हबक्कूकने हेच पाहिलं. हबक्कूक का निराश झाला होता, हबक्कूक का दुःखी झाला होता, या गोष्टींचा परिणाम काय होतो. पहिला अध्याय आणि वचन 4 एकदा पुन्हा मी तुमच्यासाठी वाचत आहे. अशाने, या प्रकारच्या वागणुकीमुळं, अशाने या ठिकाणी तो म्हणतो की कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काही एक चालत नाही, दुष्ट धार्मिकास घेरून सोडतो, म्हणून न्याय विपरीत होतो. या गोष्टी होतात आणि परमेश्वराला या गोष्टी मान्य नाहीत. परमेश्वर देव या गोष्टींना समर्थन करणारा मुळीच नाही, तर परमेश्वर देव या गोष्टींसाठी शासन करणारा, न्याय परमेश्वराचा त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आज संपत असताना शेवटचं जे वचन आहे, वचन 20 काय सांगतं? वचन 20 आम्हाला, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहो. मला नाही वाटत की कोणाही मनुष्याला देवासमोर उभं राहून, नाही तू जे म्हणतोस ते चुकीचं आहे, मी जे म्हणतो तेच बरोबर आहे, असं म्हणण्याचं धाडस असेल. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, त्याचं लक्ष त्याच्या सर्व लेकरांकडे लागलेलं आहे. देवाचं लक्ष जसं जगामध्ये काय आहे त्याकडं तर आहेच, परमेश्वराला त्या गोष्टी तर दिसतातच, परमेश्वराला त्या गोष्टी तर माहीतच आहे. परंतु जेव्हा तुम्ही आणि मी जे परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये येणारे लोक आहोत, जे तुम्ही आणि मी परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये येऊन त्याची आराधना करणारे, त्याचे भक्ती करणारे लोक आहोत प्रियांनो, ज्या तुम्ही आणि मी जेव्हा या परमेश्वराच्या पवित्र मंदिरासाठी निवडलेले, वेगळे केलेले लोक आहोत, त्या तुमच्याकडं आणि माझ्याकडं परमेश्वराचं विशेष लक्ष लागलेलं आहे. त्या आपल्याकडं परमेश्वर देव विशेष पाहतो. आणि जेव्हा आमच्या जीवनामध्ये या प्रकारच्या गोष्टी त्याला दिसून येतात प्रियांनो, त्याला दुःखी करणाऱ्या आहेत, त्याला निराश करणाऱ्या आहेत. आणि म्हणून आम्ही नेहमी हे लक्षात ठेवावं की जे मंदिराकरिता निवडलेले लोक आहेत ना, जे मंदिराच्या सेवेकरिता, जे मंदिरामध्ये येण्याकरिता, भक्तीकरिता, देवाच्या घराकरिता वेगळे केलेले लोक आहेत, ते जास्त जबाबदार आहेत. किंवा तुमची आणि माझी जबाबदारी ही फार मोठी आहे. ज्यावेळेस देवाने आपल्या लोकांमध्ये ह्या गोष्टी पाहिल्यात, त्यांच्यावरती त्याचा न्याय आला.
जर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला अशा प्रकारच्या गोष्टी दिसून येतात, तर प्रियांनो, आम्ही कधीच हे असं समजू नये की आमच्यावरती देवाचा न्याय येणार नाही, देव आम्हाला कधीच शासन करणार नाही, हे कधीच आपल्या मनात आणू नका. देव न्यायी आहे आणि तो शासन करणारा परमेश्वर आहे. देवाचे आभार मानूया की देवाचं शासन आमच्या नाशासाठी नाही, तर आमच्या सुधारणुकीसाठी आहे ना. हे फार आशीर्वादाचं आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी की परमेश्वर देव जो आम्हाला आमच्या चुकांसाठी, आमच्या अपराधांसाठी शासन करतो, परमेश्वराचं ते शासन आमचा नाश व्हावा यासाठी मुळीच नाही, तर आमची सुधारणूक व्हावी याकरिता ते आहे ना. हे अगदी कसं आहे ना, वर्गामध्ये शिक्षक शिकवतात ना, काही लेकरांना तसंच शिकायला मिळतं, काही लेकरं तसेच शिकतात, काहींना छडी मारावी लागते. आम्हाला छडीची गरज आहे की देवाच्या प्रेमाची गरज आहे, हे आम्ही आमचं ठरवायचं आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आम्ही ऐकतो आणि परमेश्वराचं वचन ऐकल्यानंतर ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये ते बदल घडवून आणतो, देवाच्या आत्म्याला ते बदल घडवण्याकरिता आम्ही स्वतःहून सहकार्य करतो, देवाचं प्रेम, देवाचं चांगुलपण, देवाचं सहाय्य आम्हाला त्या ठिकाणी अनुभवता येतं. पण जर आम्ही ऐकायला तयार नाही, जर आम्ही देवाच्या कृपेचा गैरफायदा घेणारे आहोत, तर मग देव त्याची छडी घेऊन आमचं शासन करणारा, आम्हाला शासन करणारा आमचा परमेश्वर आहे. मग तो कोणीही असो, तो कोणीही असो प्रियांनो, तो मी असो किंवा कोणी असो, जर आम्ही देवाचं ऐकत नाही तर देवाचं शासन, त्यातून देव आम्हाला फिरवणारा आमचा परमेश्वर देव आहे. आणि म्हणून आज जेव्हा हबक्कूकच्या काळामधली परिस्थिती आम्ही पाहिली, कोणत्या गोष्टींमुळं हबक्कूक निराश झाला, तो कोणाला म्हणतो धिक्कार असो. प्रियांनो, त्याच गोष्टी जेव्हा आज आम्ही जगामध्ये पाहतो, आमची ही जबाबदारी आहे की मंडळीमध्ये, या मंदिरामध्ये, देवाच्या लोकांमध्ये ह्या गोष्टी असू नयेत. आणि जर आहेत तर प्रियांनो, ही आमची जबाबदारी आहे की आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं, आम्ही आमच्या स्वतःला विचारावं, मी फसवणारा आहे काय, मी स्वार्थाने वागणारा आहे काय, मी दुष्टतेने, क्रूरतेने वागणारा आहे काय, मी माझ्या जीवनामध्ये व्यसनांच्या अधीन आहे काय, देवाचं सामर्थ्य सोडून इतरही जगातल्या आकर्षणाकडं, सामर्थ्याकडं, चिन्ह चमत्कारांकडं माझं लक्ष लागलेलं आहे काय. आम्ही आमच्या स्वतःला विचारावं, आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं. आणि ज्यावेळेस आम्ही आमचं आत्मपरीक्षण करतो, परमेश्वराचं सहाय्य आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करतो. प्रियांनो, देवाच्या कृपेचा गैरफायदा आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊ नये. देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्याकरिता आहे, आज हे देवबापाचं वचन आम्हाला आमच्या अंतःकरणाशी, आमच्या मनाशी काय बोलत आहे. हबक्कूक ज्यावेळेस पाहतो, तो म्हणतो की धिक्कार असो, तो म्हणतो धिक्कार असो. प्रियांनो, जर आज त्यामध्ये आम्ही स्वतःला कुठं पाहतो, जर ती परिस्थिती आम्हाला आमच्या जीवनात दिसून येते, तर आज आम्ही आमचं आत्मपरीक्षण करीत असता त्याचं सहाय्य मागून त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनातून दूर केल्या पाहिजे. कारण जर आम्ही त्या गोष्टी आमच्या जीवनामधून दूर करणार नाही, तर देवाचं जे शासन आहे, देवाचा जो न्याय आहे, प्रियांनो, त्याला आम्हाला सामोरे जावं लागेल, त्याला आम्हाला सामोरे जावं लागेल. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. पुष्कळदा या जगामध्ये आम्ही राहत असताना आमचं जीवन, आमचं बोलणं, आमचं वागणं प्रभू हे तुला दुखावणारं असतं, तरीही तू आमचं धीराने सहन करतो, तुझी कृपा आम्हास पुरवतो
आणि आम्ही त्याचा गैरफायदा घेत राहतो. आज जेव्हा तुझं वचन आम्हाला या गोष्टीची आठवण करून देत आहे, उत्तेजन आम्हाला देत आहे की आम्ही त्या गोष्टींमधून बाहेर यावं, मागं फिरावं, बदल आमच्या जीवनामध्ये दिसून यावा. प्रभू, त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभूजी दैत्य देव बापा, त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाचं जीवन हे तुझ्या समोर आहे. आमचं जीवन हे तुला आनंद देणारं, तुला संतोष मिळणारं असावं. आमचा प्रत्येक विचार, आमचा प्रत्येक शब्द, आमची प्रत्येक कृती जी आहे प्रभू, ती तुला आवडणारी असावी. प्रभू, याकरिता तू आमचं सहाय्य कर. याकरिता तू आमचं सहाय्य कर पवित्र देव बापा. होय प्रभूजी, त्यासाठी आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रभू, तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभूजी. आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या आपण सर्वजण आपल्या जागेवरती उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. नाही जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. नाही आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.